श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं स्वामी माऊली या चॅनलवर स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार. तर आजचा अनुभव एवढा भयानक आहे आणि साक्षात स्वामी येऊन त्यांना दर्शन दिले आणि ह्या संकटातून बाहेर काढला, असा अनुभव ताईसंगी घडलेला अनुभव आहे. तर कुठे न स्किप करता एंडपर्यंत बघा. खूप छान अनुभव आहे. आपण मनाने कोणती गोष्ट केली ना, नक्कीच देव आपल्याला पावतो. तर ताई लग्न अगोदरपासूनच स्वामी सेवेकरी होत्या आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा त्यांची स्वामी सेवा चालूच होती. हळूहळू करून त्यांना एक मुलगी झाली. मुलगी 5 वर्षाची झाल्यानंतर त्यांना एक मुलगा झाला. तर मुलगी खूप ॲक्टिव्ह होती आणि ते जे स्वामी सेवा करायचे ताई, ते सगळं बघून त्यांची मुलगीसुद्धा स्वामी सेवा करायला लागली. आणि त्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. त्यामध्ये खूप अनुभव असे आले की त्यांचे मिस्टरसुद्धा स्वामी महाराजांची सेवा करू लागले. आणि ह्या गोष्टींनी घरामध्ये प्रसन्न वातावरण होतं. त्यांनी आधुनिक यंत्र आणून शेतामध्ये खूप सारे पीक वगैरे लावले आणि त्या पीकमध्ये सुद्धा त्यांना यश मिळू लागला. तर त्यांना कुठेही म्हणजे कोणत्या गोष्टीची कमी नव्हती. पण एक दिवस असा येतोय की ताई मठात गेलेले आणि त्यांचे मिस्टर शेतात गेलेले कामासाठी. घरी फक्त मुलगी होती आणि मुलगीने काय केलं, पाणी गरम करायला ठेवलेलं. ताई म्हणून गेलेल्या मी 10 मिनिटात येते, तू काय करू नको, तर पाणी गरम होते. पण पाणी गरम होऊन उकळू लागलं म्हणून त्यांच्या मुलगीने गॅसवरून पाणी खाली उतरायचा प्रयत्न केला. पण ते पाणी त्यांच्या अंगावर पडलं आणि एवढं पडलं की पूर्ण हात जो होता त्यांचा, पूर्ण हात आणि पाय जळून गेलेला. जसं वांग्याचं भरीत केल्यावर वांगं कसं त्यांची जी स्किन असते ती कशी जळून जाते, त्या प्रकारे तिच्या संगती घडलं. आणि ती खूप मोठ्याने ओरडू लागली. आजूबाजूवाली आली, बघितलं आणि लगेच त्यांच्या घरी फोन केला त्यांच्या मिस्टरांना. आणि ताईंचे मिस्टर लगेच धावून आले आणि आल्यानंतर लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. हॉस्पिटलमध्ये पोचल्यावर डॉक्टरने इंजेक्शन वगैरे दिले, पण तिथं काही घेतलं नाही. त्यांना सिटीमध्ये मोठ्या हॉस्पिटलमध्ये जायला सांगितलं. आणि त्यानंतर दादांनी लगेच ताईला फोन केला की असं असं घडलं आहे आणि डॉक्टर असं म्हणतात. ताई बोलली काळजी करू नका, मी लगेच येते. ते तिथं आले, बघितली सिच्युएशन. ते पण खूप घाबरलेले, पण त्यांनी स्वतःला धीर दिला आणि त्यांनी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं सिटीच्या. आणि तिकडं गेल्यानंतर डॉक्टरनी सांगितलं की एक सर्जरी करायची आहे. जे स्किन अशी लटकलेली आहे ती स्किन कापून मांडीची स्किन तिथं लावूया आपण. तर असं करायला खर्च तर खूप होईल. ताई बोलली खर्चाचं टेन्शन घेऊ नका, जेवढा काही खर्च होईल तेवढा आम्ही करू, पण माझ्या मुलगीला काय व्हायला नाही पाहिजे. आणि त्यानंतर ताईंनी सेवा सुरू केली स्वामी महाराजांची. कारण तिला बेशुद्ध करूनच ही सगळी ट्रीटमेंट करणार होते. आणि वेदना एवढी होती की मुलगी खूप रडायची. आग होत असेल अंगामध्ये. आपल्याला थोडं भाजल्यावर आपण कसं करतो, तिचा तर पूर्ण हात होता, विचार करा. आणि दादासुद्धा सेवा करू लागले स्वामी महाराजांची. आणि स्वामी महाराजांना एवढं निवेदन ठेवलेलं की माझ्या मुलगीला त्रास होऊ देऊ नका, तिला सहन करायची शक्ती द्या. आणि तसंच घडलं. सर्जरी वगैरे झाली आणि बाहेर आणलं. वेदना तर होत होती, पण ती जी मुलगी होती ती बेशुद्धच होती. आणि ताई मग गेले, बघितले सिच्युएशन. त्यांच्या पायाखालची जमीन हादरलेली, पण ते असं दाखवून देऊ शकत नाही. मग ताई तिथे बसून स्वामींचं नामस्मरण तर चालूच होतं. त्या पिरियडमध्ये ताई त्यांच्या मुलीला बोलले की बाळा आता तुला कसं वाटतंय. तर ती झोपेमध्येच बोलत होती की मला बरं वाटतंय, पण बघ ना मला बघायला कोण आलं. तर त्यांनी विचारलं कोण आहे. तर ते स्वामी महाराज आलेले आहेत, माझ्या पायापाशी बसलेले आहेत आणि मला बोलतात तू बरी होशील, काळजी करू नको. तर ताई बोलले की
स्वामी महाराजांना सांग ना मला प्रसाद दे. तर त्या मुलगीने महाराजांना सांगितलं की बाबा मला प्रसाद द्या, आणि त्यांनी बुंदीचे लाडू दिलेत त्या मुलीच्या हातात. आणि हे सगळं म्हणजे त्या दोघींमध्ये बोलणं चालू आहे. आणि झट करून ती मुलगी जी बेशुद्ध होती ती उठली आणि इकडं-तिकडं बघू लागली. तेव्हा सांगायला लागले की महाराज आलेले आणि मला प्रसाद देऊन गेले. तर ह्या गोष्टी ऐकून ताईसुद्धा खुश झाल्या. आणि तुम्ही विचार नाही करणार, त्याची जी रिकव्हरी होती एकदम फास्ट होत होती. लगेच 10 दिवसाच्या आत त्यांना सुट्टीसुद्धा दिली. घरी गेले आणि व्यवस्थितपणे आराम वगैरे केला. 2 महिन्याच्या आत सगळं ओके झालेलं. सगळं म्हणजे सगळं ओके झालेलं. पण तेव्हापासून ताई आणि दादा स्वामी महाराजांची सेवा सुरूच ठेवली. कुठेही खंडित होऊन दिली नाही. आणि जेवढं त्यांच्याच्याने स्वामी महाराजांची सेवा करता येईल तेवढे ते करतच आहे. आणि जेवढे जे गोरगरीब आहे, ज्यांना खूप त्रास आहे, संकटात आहे, त्यांच्यापर्यंतसुद्धा स्वामी महाराजांची सेवा पोचवतात. त्यांनासुद्धा स्वामी महाराजांची सेवा करायला देतात. आणि खूप जणांचं जीवन स्वामी महाराजांची सेवानंतर चांगल्या व्यवस्थितपणे चाललेलं आहे. कोणाच्या धंद्यामध्ये लॉस होता तर धंदासुद्धा चांगला चालू लागला. कोणाला नोकरी मिळत नव्हती, नोकरी चांगली मिळू लागली. शिक्षणामध्ये यश मिळाला. असे खूप सारे अनुभव आहे. म्हणून आपण कोणतीही गोष्ट करतो मनाने करा, नक्की स्वामी महाराज तुम्हाला पावतील आणि तुमच्या संकटामध्ये सदा कदा तुमच्या मागे ढाल बनून उभे राहतील. तुमच्यावर संकट येऊन देणार नाही. त्यांना जेवढी सेवा करायची तेवढी सेवा आपल्याकडून करून घेतात ते कोणत्या ना कोणत्या परिस्थितीमध्ये. पण महाराज आपल्याला कधीच एकटं ठेवत नाही. तर असा अनुभव ताई सांगते आलेला अनुभव आहे. तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जास्तीत जास्त पुढे व्हिडिओ शेअर करत राहा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद. श्री स्वामी समर्थ.